मारुती सुझुकीची विक्टोरिस आहे. याच्यामध्ये आता हे जे मॉडेल आपण लावलं आहे हे CNG मॉडेल आहे, टॉप मॉडेल विक्टोरिस ZXi CNG. याच्यामध्ये तुम्हाला फीचर्स सांगतो. अलॉय व्हील्स इनबिल्ट येतात गाडीमध्ये, प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आपल्याला इनबिल्ट येतात. आतमध्ये दाखवतो ते इथे. त्याच्यामध्ये तुम्हाला आता जर टॉप मॉडेल घेतलं ना तर अडास लेवल 2 पण येतं, पण ते टॉप मॉडेल पेट्रोलमध्ये आपल्याला इनबिल्ट येतं. या गाडीमध्ये CNGमध्ये तुम्हाला सनरूफ वगैरे गोष्टी येत नाही, पण याच्या टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला पॅनोरामिक सनरूफ, गाडीमध्ये तुम्हाला 23 सेंटीमीटरचा म्युझिक सिस्टम तो खूप मोठा आहे. एक ॲडिशनल डिस्प्ले पण तुम्हाला येतो, इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर हा बघा हा. त्याच्यानंतर इकडे एक हेड अप डिस्प्ले म्हणून एक फीचर येतो टॉप मॉडेलमध्ये, तो एक आहे. याच्यामध्ये या कारमध्ये आता हा CNG विथ पेट्रोल व्हेरियंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक पेट्रोल विथ EV म्हणजे पेट्रोल CVT हा एक व्हेरियंट येतो. त्याच्यामध्ये गाडी इलेक्ट्रिक पण चालते आणि पेट्रोलमध्ये पण चालते. तो एक प्लस पॉईंट आहे की याला चार्जिंगची गरज नाही पडत. चार्जिंगची गरज नसेल तर मग मोस्टली आपली गाडी ऑटोमॅटिक चार्ज होते व्हील्सच्या त्याच्यावरती. म्हणजे गाडी 2 फुल आणि त्याच्यामुळे मायलेज भरपूर मिळतं. 28चं मायलेज कंपनी क्लेम करते. आता ही CNG व्हेरियंट आहे, बट याच्यामध्ये CNG जरी आहे कम्प्लीट बूट्समध्ये आपल्याला वापरायला मिळतो, कारण बूट्समध्ये CNG येतो, अंडरबॉडी CNG येतो. त्याच्यामुळे तुम्हाला असं बऱ्याचशा गाड्यांमध्ये CNG टँकमुळे जागा उरत नाही सामान ठेवायला, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम आता येतच नाही. सर याची आम्हाला प्राईस कळेल तर खूप चांगलं होईल. हो, याच्यामध्ये टोटल 3 व्हेरियंट येतात. CNG जर स्पेशली घेताय तर याच्यामध्ये LXi, VXi, ZXi हे 3 व्हेरियंटमध्ये तुम्हाला LXi जी स्टार्ट होते ती 13.65 13,60,00,000 स्टार्ट होते. सेकंड टॉप मॉडेल तुम्हाला 15,16,पर्यंत जातं आणि टॉप मॉडेल तुमचं 17,24,000 जातं. सो त्या प्राईसच्या रेंजप्रमाणे ह्याची कॉस्ट जी आहे ही CNGची वेगळी आहे. आणि पेट्रोल जर EV घेत आहे तर टॉप मॉडेल तुमचं 22 लाखपर्यंत जातं. 22 लाख टॉप मॉडेल जी तुम्हाला मी बोललो ना हायब्रिड बॅटरी विथ पेट्रोल असं आहे. 22 लाखपर्यंत टॉप मॉडेल जातं. याच्यामध्ये 4 व्हील ड्राईव्ह व्हेरियंट पण येतं, म्हणजे 4 व्हील्सला पॉवर असते. ते सगळ्यात टॉप मॉडेल आहे. याच्यामध्ये ज्या टॉप मॉडेलमध्ये अडास लेवल 2 आणि 4 व्हील ड्राईव्ह हे दोन्ही फीचर तुम्हाला त्याच्यामध्ये इनबिल्ट येतात. 20,23,000 पर्यंत अप्रॉक्सिमेटली. नमस्कार, मी मारुती सुझुकीमधनं आयर नेक्सामधनं बोलतो आहे. ही आमची ई विटारा, ही जस्ट लॉन्च झाली, पहिली मारुतीची MSIL मधली पहिली ई विटारा गाडी. हिच्यामध्ये 3 मॉडेल येतात, डेल्टा, झीटा, अल्फा. ही अल्फा मॉडेल आहे, लँड ब्रिज ग्रीन, नवीन लॉन्च झाली आहे. लवकरात लवकर व्हिजिट करा. हिची स्टार्टिंग प्राईस आहे 17,25,000 आणि टॉप मॉडेलची प्राईस आहे 21,25,000. थँक्यू. ही आपली गाडी, हिला 61 किलोवॅटची बॅटरी येते. हिच्यामध्ये 543ची रेंज आहे हिला. हिच्यामध्ये ॲडास लेवल 2 येतो आणि फर्स्ट टाईम आपल्या गाडीमध्ये 7 एअरबॅग्स येतात. जे नॉर्मली 6 एअरबॅग्स असतात, पण आपल्या गाडीमध्ये 7 एअरबॅग्स आहेत. लेवल 2 ॲडास आहे. 10 वे ॲडजस्टेबल पॉवर सीट आहेत आपल्याला. परत सनरूफ येतो आपल्या गाडीमध्ये आणि भारत NCAPची 5 स्टार सेफ्टी रेटिंग आहे. ओके, हा जो मॉडेल आहे आपला ड्युएल टोनमध्ये येतो, अल्फा मॉडेल. याची प्राइसिंग आहे 21,25,000 रुपये. ठीक आहे, 1 मिनटं मी स्टार्ट करतो गाडी, म्हणजे डिस्प्ले दिसेल त्याचा. तुम्ही बघू शकता ही 360 कॅमेरा आहे हिला. यामध्ये ट्विन डेक आहे आपला, ज्याच्यामध्ये वरती गिअरबॉक्स आहे आणि इकडे खालती आपण स्टोरेज करू शकतो. वायरलेस चार्जिंग आहे, गिअरबॉक्स आहे आपला, पार्किंग आहे, ऑटो होल्ड आहे आपल्यासाठी,
स्टार्ट स्टॉप बटन आहे, व्हेंटिलेटेड सीट्स येतात हिच्यामध्ये, पॉवर ॲडजस्टेबल सीट्स आहेत जे 10 वे तुम्हाला ॲडजस्टेबल आहे. इन्फिनिटी हार्मेनच्या याच्यामध्ये स्पीकर्स येतात. हा भेटेल बदलापूरमध्ये आपल्या मागून आहे का? हे गाडीसोबत चार्जर येतं आपल्याला 7.4 किलोवॅटचं. हे सध्या आपण गाडी ऑफर चालू आहे तर सध्या फ्री आहे 50,000चं चार्जर. हे आपल्या पार्किंगमध्ये इन्स्टॉलेशन सगळं आपण देऊ. नंतर खालती आपल्याला 18 ट्रॅव्हल चार्जर येतं 3.3चं आणि त्याच्या खालती आपल्याला स्टेपनी आहे 18 इंचीची सेम. चार्जरला हे काय लागतं, किती फेज, 2 फेज का 3 फेज? सिंगल फेज. सिंगल फेज. जर आपल्या घराचा असेल तर घरावरती लोड वाढून घ्यावा लागेल आपल्याला, कारण की लोड नसते तो. आणि जो कमर्शियल असेल तर लोड असतो. नाही तर आपण ग्रीन मीटर पण इन्स्टॉल करू शकतो. ग्रीन मीटरवरती सेम रेट असतो 7.5चा, 7.5 पर युनिट. तर मग त्या हिशोबाने ग्रीन मीटर बेस्ट आहे. ओके. आणि इन्स्टॉलेशन करून देणार. बरं, इंडिव्हिज्युअल फ्लॅटवाल्यांनी घेतलं तर त्याला सेपरेट कनेक्शन असतं ना? हा आपल्यावरती, जर आपण एकाच मीटरवरती घेतलं हा. तर फक्त आपल्याला लोड वाढवावा हा, हा, लागेल. आणि जो लोड नाही, आता काही कस्टमर असतात की ज्यांना ग्रीन मीटर लागतं, तर मग ते ग्रीन मीटर सेपरेट घ्यायचं ना आपल्याला? MSCB मधनं ग्रीन मीटर ओके, घ्यायचं. ओके. मग तिथून आपण कनेक्शन घेऊन आपण याला करू शकतो. ग्रीन मीटरचा फायदा असा असतो की आपल्याला सेम रेट राहतो, स्लॅब हा, नसतं. हा. 7.5 रुपीज पर युनिटचा रेट राहतो, बरोबर. तोच रेट. बाकी आपल्या घरचा असतो त्यामध्ये स्लॅब असतात, हो, हो. प्रत्येक युनिट नुसार बरोबर. पडतात.